विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांमार्फत निकालाबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जी सूचना आहे ती 10/6/2026 म्हणजे 10 जून रोजीची ही सूचना आहेत. यामध्ये ते काय सांगतायत तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेवरील गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील एकूण 11 संवर्गातील पदे सरसेवेने भरण्याकरिता 4 जून रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा IBPS या संस्थेमार्फत 28/2/2026 त्यानंतर 2 मार्च आणि त्यानंतर 5 मार्च रोजी घेण्यात आली. सदर परीक्षेमधील खालील संवर्गांचा निकाल IBPS कडून प्राप्त झालेला आहे. तर कोणाकोणाचा निकाल आहे तर अंतर्गत लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब, उच्च श्रेणी लघुलेखक गट ब, निम्न श्रेणी लघुलेखक गट क आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क यांचा निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. उपरोक्त 5 संवर्गाचे निकाल 10 जून रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहेत. उर्वरित 6 संवर्गाचे ज्यामध्ये लेखाधिकारी गट ब, सहाय्यक लेखाधिकारी गट ब, उपलेखापाल गट क, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब, कनिष्ठ लिपिक गट क व सहाय्यक भांडारपाल गट क निकाल IBPS कडून प्राप्त होतात प्रसिद्ध करण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी. आता याचे जे निकाल आहेत ना त्याच्या PDF फाईल मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानवंदना एज्युकेटर या ठिकाणी अपलोड केलंय. तुम्ही त्या चॅनलवर जा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आणि ती PDF ओपन करून तुमचं नाव त्या लिस्टमध्ये बघून घ्यायचंय. तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचंय. आता सध्या त्यांनी फक्त मार्क लिस्ट टाकली, यानंतर कट ऑफ आणि बाकी गोष्टी त्या ठिकाणी येतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी बोलवण्यात येईल. जर आपण बाकी एक्झामची तयारी करत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की एक्झामच्या नोटिफिकेशन मी या ठिकाणी वेळेत देत असतो. तसेच कोणत्याही एक्झामचं मटेरियल आपल्याला पाहिजे असेल तर सर्व प्रकारचं मटेरियल अगदी माफक फी मध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत. याकरता ज्ञानवंदना एज्युकेटर आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये फ्री टेस्ट देखील आपण सॉल्व्ह करू शकता. आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केल्यानंतर खाली एक हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून YouTube हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. थँक्यू.